आम्हा सगळ्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. प्लीज लीव अस. चला मॅडम आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. काही पुरावा मिळाले आहेत का त्याच्याबद्दल? मॅडम, आज तुमच्या काकांची केस पहिल्यांदा उभी राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, दयानंद खांडेकर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतील? मॅडम, तुम्ही स्वतः एक न्यूज चॅनल चालवता. तुम्हाला माहित असेलच की जनतेला प्रश्नांची उत्तरं हवी आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोर्टात मिळणार आहे. चला. तुम्ही अर्थाचा अनर्थ का करताय? मी एक स्टेटमेंट देते आणि ते स्टेटमेंट तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या चॅनलवर दाखवताय. टीआरपीचा इतका हाव आहे तुम्हाला सगळ्यांना? अरे, मी सुद्धा एक पत्रकार आहे, माझं सुद्धा मीडिया हाऊस आहे. पण मला वाटलं होतं तुम्ही सगळे माझ्या कुटुंबाचा भाग आहात. एक भाऊ जेव्हा संकटात असतो तेव्हा दुसरा भाऊ त्याच्या आबरूचे लचके तोडतो. गिधडासारखे. ही अपेक्षा मला तुम्हा सगळ्यांकडनं नव्हती. अरे, या अशा काळात आपण कुटुंब म्हणून एकत्र राहणं गरजेचं नाहीये का? आणि मी काय म्हणते, एखादा माणूस जर गुन्हेगार असेल, त्यांनी गुन्हा केला असेल, त्यांनी चूक केली असेल, तर ती चूक जगासमोर आणा. पण ती चूक कोर्टात सिद्ध तरी होऊ दे, तेवढी तरी वाट बघा. आणि दया काका स्वतः एक जर्नलिस्ट होते, ही गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? ज्याच्या हाती लेखणीची ताकद असते ना, त्याला दुसऱ्या कुठल्याही शस्त्राची गरज नाही. आणि मला आणि माझ्या कुटुंबाला 100% खात्री आहे की दयानंद खांडेकर गुन्हेगार नाहीये. त्यांनी काहीच गुन्हा केलेला नाही. आणि आत्ता तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने ते गुन्हेगार आहेत असं जगाला ओरडून सांगताय ना, तेवढ्याच उमेदीने ते निर्दोष आहेत हे जगाला ओरडून सांगाल, ही अपेक्षा करते मी तुमच्याकडनं. मी कौशिकी खांडेकर कुटुंबाच्या वतीने तुम्हा सगळ्यांना सांगते, दयानंद खांडेकरांच्या बाबतीत कोर्ट जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. नाऊ प्लीज लीव अस. काही रिपोर्टर्स टीआरपी साठी किती इन्सेन्सिटिव्ह वागू शकतात यावर विश्वासच बसत नाहीये माझा. तुला खरं सांगू केदार, मला याच गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते. दया काका या सगळ्यातनं निर्दोष जरी सुटले ना, तरी हे त्यांची बदनामी करणार. आणि या सगळ्यामुळे दया काका खूप खचतील. मला खूप भीती वाटते. ताई, हे बघ, तू प्लीज काळजी नको करूस. मी ऑफिसलाच निघतोय आणि MNN वरून आज फक्त सत्य दाखवण्यात येणार. दुसरे चॅनल्स जी आपली बदनामी करण्याचा डाव रचताय, त्यांचा तो डाव मी यशस्वी नाही होऊ देणार. केदार, जे सत्य आहे ते कोर्टात प्रूव्ह झाल्यानंतर ते MNN वरच दाखवलं जाईल. पण तोपर्यंत या बाबतीत आपल्या चॅनलवर कुठलीही न्यूज रन करायची नाही. ठीक आहे ताई. ओके, ऑल द बेस्ट. आधीच आम्ही टेन्शनमध्ये आहोत, त्यात भर घालू नकोस म्हणजे झालं. पद्मिनी काकू, तसं काहीही होणार नाहीये. मी निघतो. बाबांची केस थोड्या वेळातच सुरू होईल. मी पुराव्यांचं बघते, तू ऑफिसला जा. मी आलोच बॅग. उद्या अक्षय तृतीया आहे. उद्याची सकाळ बाबा त्यांच्या घरातच बघतील. टेक्नो, तो व्हिडिओ साधू सरांपर्यंत पोहोचला? हो बॉस, साधू सर आले ना की मी त्यांच्याकडे देतो पेनड्राईव्ह. ओके, पण तो व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा. आजच्या केसमधला तो खूप महत्त्वाचा एव्हिडन्स. येस. तो बघूनच कोर्टाला कळणार आहे की नेमकं तिथे काय घडलं होतं. डोंट वरी बॉस, मी आहे ना. लवकर जा. आता तर आलोय. पोचला सुद्धा? नाही म्हणजे बॉस, ते कोणतरी मध्ये आलं ना, त्यांना बोलू. टेक्नो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे लवकर तिकडे जा. हां येस, मी ठेवतो बॉस. हां, बाय. बॉस, हो बॉस, मी ते फोटोग्राफी करतो ना, सो ते बॉस जे आम्हाला ऑर्डर्स देतात. अच्छा हो का? मला वाटलं तू फ्रीलान्सर आहेस. फ्रीलान्सरच आहे. अगं, पण आम्हाला पण ऑर्डर देणार कोणतरी असेल ना, आम्हाला पण आमच्या ड्युटीवरती अपॉइंट करणार. अच्छा, ओके. एक काम कर, तू हे पेनड्राईव्ह घ्या आधी. ठीक आहे.
मला पुढे पण एक ऑर्डर आहे, तिकडे जायचं. ओके, तुझे जीजू आणि ताईसाठीचे अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे, त्यांना दे. थँक्यू सो मच. तुला एवढं काम असून तू वेळ काढून आलास. थँक्यू. अगं ह्या कामासाठी तर मला वेळच वेळ. हा? अगं वेळ होतोय, मला ड्युटीवर जायचंय ना. ड्युटी? अगं फोटोग्राफी ही माझी ड्युटीच आहे ना. अच्छा, ओके ओके. तू जा, तुला उशीर होत असेल. आणि ऑल द बेस्ट तुझ्या शूटसाठी. थँक्यू. आता तर शूट कमालच होणार. अरे व्हायलाच हवं. निघतोयस ना? हो 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 हो. बाय बाय. बाय. गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली. गाडी आली, गाडी आली. सर 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 तुम्ही फोन केलाय का सर? तुम्ही फोन केला काय खोटं प्लीज स्पष्ट करा सर. काय करताय तुम्ही? मागे वा मागे वा. आरामात आरामात आरामात. काय सांगतोय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? हे बघा मॅडम, हे अलाउड नाही आहे इथे अहो, कोर्टात. असं काय करताय? त्यांची तब्येत तरी बघा ना, त्यांना बरं नाही वाटत आहे. इन्स्पेक्टर सर मी ऐका ना. सांगतो अहो साहेब, कौशिकी खरंच काही केलेलं नाहीये का? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काहीच केलेलं नाहीये. आमच्या सगळ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही निर्दोष आहात हे माहिती आहे मला. आता विश्वास ठेवून काय उपयोग आहे? आधीच भूतकाळ मागे सोडला असता तर तो केदार घरात शिरला नसता आणि यांची ही अशी अवस्था झाली नसती. पद्मिनी काकू प्लीज, काही मीडिया आहे. त्यांनी जर काही ऐकलं तर अर्थाचा अनर्थ करतील आणि नको नको ते छापतील. प्लीज आपण हा विषय घरी बोलूया का प्लीज? केदार तारिणी ते नाही आले. ज्यांच्यामुळे तुमची ही अशी अवस्था झाली, ज्यांच्यामुळे खांडेकरांच्या अख्ख्या कुटुंबाची बदनामी झाली, त्यांचाच पुळका येतो तुम्हाला. युवराज सुद्धा आला नाहीये, त्याची आठवण नाही आली तुम्हाला का? त्याला मुलगा मानणं बंद केलंय तुम्ही? तसं नाही आहे ग पद्मिनी. मीच सांगितलं तिला इथे येऊ नको म्हणून. झाला तेवढा तमाशा पुरे झाला, आणखीन तमाशा नकोय मला इथे. तिने तुम्हाला सोडवणं तर दूर, आणखीन अडकवलं असतं. पद्मिनी काकू प्लीज हळू बोला. कौशिकी, केदारला अजून वाटतं गुन्हेगार आहे, पण नाही दया काका, अजिबात नाही. दया काका, केदारचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तो आता ऑफिसला गेलाय. तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे. अजिबात काळजी करू नका. मी केदार, कौशिकीताईचा भाऊ आणि दयानंद खांडेकरांचा मुलगा. आज आपल्या कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलंय आणि अशा वेळेस आपले स्पर्धक या गोष्टींचा त्यांच्या TRP साठी पुरेपूर फायदा घेतील. पण आपण तसं करायचं नाही. त्यांना जी खोटी न्यूज दाखवायची आहे ती दाखवू दे, पण आपण तसं करायचं नाही. कारण आपल्यासाठी ही एक फक्त न्यूज नाहीये, आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आतापर्यंत MNN ने कधीच खोट्या बातम्या दाखवल्या नाहीयेत. मुळात ते त्यांच्या तत्वात कधी बसल्याच नाही आणि ही तत्व आजपर्यंत तुम्ही टिकवली आहेत. त्यामुळे दयानंद खांडेकरांच्या केसबद्दल कुठलीही माहिती व्हेरीफाय झाल्याशिवाय आपण एअर करायची नाही. पण केदार, तुला खरंच वाटतं हा खून तुझ्या वडिलांनी केला नाहीये म्हणून? अजून तरी त्यांना निर्दोष सिद्ध करणारे पुरावे समोर आले नाहीये. तुम्हाला देवी जगत्तारिणी माहिती असेलच. संकटातून तारून नेते. खांडेकरांच्या घरावर या देवीचा हात आहे आणि या देवी जगत्तारिणीच्या आशीर्वादाने दयानंद खांडेकर लवकरच निर्दोष सिद्ध होतील आणि लवकरच घरी येतील.